नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवासाठी व साखर कारखान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी बघायला मिळत आहे। मित्रांनो, ऊसापासून इथेनॉल बनवण्यावर 6 डिसेंबर 2023 पासून बंदी घातलेली होती। ही बंदी आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी उठवण्यात आलेली आहे। त्यावरील सर्व निर्बंध हे केंद्र सरकारकडून काढण्यात आलेले आहेत। त्याचा फायदा हा अप्रत्यक्षपणे लाखो शेतकऱ्यांना होणार असल्यामुळे ही एक दिलासादायक निर्णय निश्चितच फायद्याचा म्हणू शकतो। मित्रांनो, ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर डिसेंबर 2023 रोजी बंदी घातली असल्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत ऊस कारखानदाराकडून इथेनॉल निर्मिती केली जात नव्हती। आता मात्र 2024-25च्या गाळप हंगामापासून केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे साखर कारखाने व डिस्टिलरींना ऊसाचा रस, सिरप, बी हेवी व मोलॅसिस पासून इथेनॉलची निर्मिती करता येणार आहे। साखर महासंघ यांनी वेळोवेळी सरकारकडे निवेदने सादर केलेली होती। तसेच राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत प्रस्तावही सादर केलेले होते। इथेनॉलवर बंदी का घालण्यात येते ते बघूया। मित्रांनो, मुख्यतः इथेनॉलची निर्मिती ही ऊसापासून केली जाते। हे जरी फायद्याचे असले तरी जर ऊस कारखानदाराकडून प्रमाणापेक्षा बाहेर इथेनॉल निर्मिती केली तर साखर उत्पादनासाठी ऊस कमी वापरला जाईल। परिणामी साखरेचे उत्पादन कमी होऊ शकते। त्यामुळे साखरेच्या किमती हा प्रमाणापेक्षा जास्त वाढू नये यासाठी हे निर्बंध घालणे आवश्यक असते। मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओने आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच काही भर पडत असेल व आपल्याला याचा काही फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।